नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत शेगावमध्ये असलेल्या अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणी। हे ठिकाण गजानन महाराज संस्थानच्या वतीने बांधण्यात आलं आहे आणि हे संपूर्ण ठिकाण खरंच शांतता, सुंदरता आणि अध्यात्म याचा संगम आहे। आनंदसागर हा शेगावच्या बाहेरच आहे। इथे एक मोठं तलाव आहे, सुंदर बागा आहेत, झाडांची हिरवाई आणि सर्वत्र स्वच्छता दिसते। आधी इथे मुलांसाठी खेळणी आणि राईड्स होत्या, झोके, ट्रेन्स, बोटिंग आणि बऱ्याच मनोरंजनाच्या गोष्टी पण होत्या। पण सध्या हे सर्व भाग बंद आहेत आणि या गोष्टींचा आनंद मी सुद्धा बालपणी घेतलेला आहे। आत्ता आनंदसागरमध्ये काही बांधकाम सुरू आहे, नवीन सुविधा आणि नवीन सुधारणा सुरू आहेत। लवकरच हे सर्व काम पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा पर्यटकांसाठी हे ठिकाण सुरू होईल अशी माहिती मिळते। म्हणजेच पुढच्या काही वर्षात आपण पुन्हा इथे खेळ, बोटिंग आणि मुलांसाठी आकर्षक गोष्टी पाहू शकतो। जरी काही भाग बंद असेल तरी इथली शांतता आणि वातावरण मन प्रसन्न करतं। तलावाजवळ बसून निसर्गाचा आनंद घेणं, पक्ष्यांचे आवाज ऐकणं खरंच आत्मा शांत। संपूर्ण परिसरात स्वच्छता आणि गजानन महाराज संस्थेची सुंदर देखरेख आहे। तर मंडळी, हे होतं छोटंसं दर्शन आनंदसागरचं। लवकरच हे ठिकाण पुन्हा नव्या रूपात सुरू होणार आहे, तेव्हा इथे नक्कीच भेट द्या। जरीही काही भाग इथे बंद असला तरी इथली शांतता आणि वातावरण अगदी मन प्रसन्न करतं। आम्ही सुद्धा शेगावातील गजानन महाराजांच्या दर्शनानंतर डायरेक्टली इथे आलो होतो आणि इथे येऊन जी शांतता मिळाली त्याने आमचं मन पूर्ण प्रसन्न झालं होतं। इथे आल्यावरती बघितलं तर इथे सुद्धा पर्यटकांची खूपच गर्दी होती। आम्ही सुद्धा आनंदसागरमध्ये प्रत्येक तेथील मंदिरांचे तिथे दर्शन घेण्यासाठी गजानन महाराजांची मूर्ती, गणपती मंदिर, शिव मंदिर, पण तिथे फोटो काढणं अलाउड नाही आहे। तुम्हाला जर तेथील मंदिराचे दर्शन घ्यायचे असेल तर नक्कीच तिथे जाऊन भेट द्या। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच फॉलो